रायगडाचं या किल्ल्याचं तुम्ही आम्हाला काही गॅरंटी। अभिषेक सोहळ्याचा तो एक साक्षी है। रायगढ़ तो पहुंच गए, लेकिन यहाँ से ट्रैक करके जाने का रास्ता बंद है। तो बोल रहे कि तो हेलो गाइस, वेलकम बैक टू द चैनल। तो मैं हूँ आपका एक्सप्लोरर। तो आज हम जा रहे रायगढ़। नहा धो के तैयार हो गए, अभी हम जा रहे रायगढ़। अभी हम घर से निकल गए, जाएंगे चौक में, गाड़ी पिकअप करेंगे, गाड़ी की पूजा वगैरह करेंगे, पूजा करके निकलेंगे। हर महादेव, गणपती बाप्पा। ग्रुपला विचारत फोन लावत आम्ही त्यानंतर प्लॅन केला। बघते ते कालचे कोण कोणी सगळे चौक जवळ दिसलंय तेव्हा प्रश्न पडला, चांदणी चौक कसं का ना म्हणते मला विचारून पुढे आणि तो पत्र होणार पण नाही। युट्यूबर आणि कॅप्शन पण टाक, त्या माणसाला माझे 250 रुपये चोरले भेटले तर असं करलो। हो हे बघा मग शेतात लगी करून चढीला आता पोचणारे माणसं इथं गरम बघ बरोबरच आहे ना। पाटील पण सपोर्ट, पाटील नाही बरोबर आहे, बरोबर अरे माहित आहे पाटला पिठला भाकरात कोण माहित आहे मी 10-15 प्रकारचं जेवण दिलं जर खावा त्याच्यापेक्षा भारी पिठलं भाकरात आहे एवढा माणूस आहे म्हणण्यात नाही आणि तेच जी मजा आले माणूस करायला। जातो डोंगरावर। रायगढ़ तो पहुंच गए, लेकिन यहाँ से ट्रैक करके जाने का रास्ता बंद है। तो बोल रहे कि रोपवे से ही जाना पड़ेगा। गाड़ियाँ भी घुमा रहे, जाएंगे ये सारे फ्रेंड्स लोग। ये कुछ ऐसी लोकेशन है। सीरियसली गाइस, क्या लोकेशन है, कैमरा जस्टिस नहीं कर रहा है। रंगानी गाड़ी पार्किंग में, अभी हम जाएंगे रोपवे से। वो देखो गाइस, रोपवे की लाइट चली गई, दोनों लटक गए बीच में। एक ऊपर है, सबसे ऊपर, और एक यहाँ पे लटक रहा है। वो ऊपर वाला जाने वाला है, ये नीचे वाला आ रहा है। लाइट गई, अचानक लटक रहे। काफ़ी भीड़ है। ये हमारे ग्रुप आ गई, लेट आ गई।
लाईटवरले फास्ट आता पण फोन केला पैसे मागायला वेटिंग प्रोग्रेस के लिए चालली पार्टीत पडली वाय पाहिजे असं करायचं असं चप्पल जाऊ दे चप्पल राज्याभिषेक सोहळ्याचा तो एक साक्षी आहे. श्री नुपशालिवाहन शके 1596 आनंद नाम संवत्सर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवारची पहाट झाली. 5 वाजता मुहूर्ताची घटिका भरली आणि गागा भट्टांनी महाराजांना संकेत करताच महाराज सिंहासनावर आरूढ झाले. गागा भट्टांनी महाराजांवर छत्र धरलं आणि एकच जय घोष उठला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. याला भीती भीती खाली बघ. संधू माझी घे, संधू माझी. तो गाइस अभी आपने क्लिप देखी होगी रोपवे की. बाय गॉड मुझसे तो देखा नहीं गया, मेरे तो फट के हाथ में आ गई थी. एंड में जब पहुंचने वाले थे तो तब तो फट ही गई थी पूरी की पूरी. मेरी हार्ट बीट्स पूरी की पूरी तेज़ हो गई थी. यहाँ पे ऊपर आ गए, वॉशरूम वगैरह गए थे तो अभी जा रहे हैं. तो गाइस पहुंच गए अभी ऊपर. थोड़ी सी सीढ़ी का करने वाला घर से. काफ़ी फॉग से
त्यांना काबूत जसे होते तसे पाहिले म्हणतात. त्याचं कारण असं आहे त्यांचे राजकारणाचे आणि इंग्रजांना केले होते. आपला मराठा इकडे काय चालत ना सगळे अमोल कुठं आहे? या रायगडाचं या किल्ल्याचं तुम्ही आम्हाला काही गॅरंटी पत्र द्याल का? आता तर कोणी इंजिनियर आपल्या वास्तूची गॅरंटी देतो का? परंतु 400 वर्षापूर्वी हिरोजीने राजाने या किल्ल्याचं गॅरंटी पत्र लिखित स्वरूपात दिलं होतं. ते गॅरंटी पत्र आजही आपल्याला जगदीश्वर मंदिराच्या दरवाजावरती पाहायला मिळतं. गॅरंटी पत्रामध्ये काय उल्लेख होता की राजा जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तळपत राहतील ना तोपर्यंत आम्ही केलेल्या बांधकामाला काही होणार नाही. एकदा की किल्ल्याचा हा महादरवाजा बंद झाला की तुमच्या आदेशाविना खाली जाईल ते फक्त आणि फक्त पाणी आणि वरती ते फक्त आणि फक्त हवा. बुलंद आणि बेला ज्या रायगडाचं बांधकाम मी केलेलं तोच रायगड पाहिला आज तुम्ही या ठिकाणी आलात. ज्या रोपे प्रकल्पाने तुम्ही 4.5 मिनिटात रायगडावरती आलात ती रायगड किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे. जे शिवभक्त पायीगडावरती येतात आता सध्या पायी रस्ता बंद आहे. जे शिवभक्त पायीगडावरती येतात त्यांना 2350 पायऱ्या चढून गडावरती यावं लागतं. ती रायगड किल्ल्याची समोरची बाजू आहे. ज्या दरवाजाने आतमध्ये तुम्ही एंटर केलं ना हा मेणा दरवाजा आहे. मेन नाही किल्ल्याचा मेन दरवाजा महादरवाजा 350 पायऱ्या उतरून खाली जाऊन पाहायला मिळतो आपल्याला. मेणा दरवाजा मेणा म्हणजे पालखीचा प्रकार आला परंतु मेणा हा पॅकबंद असतो पालखी ओपन असते. मेणा स्त्रियांसाठी असतो आणि पालखी पुरुषांसाठी असते. आणि या मेणाराचा वापर महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया या पॅकबंद मेण्यामध्ये बसून पाठीमागच्या बाजूला सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिलं जायचे बघा. ही किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे. किल्ल्याच्या समोरच्या बाजूला पालखी दरवाजा आहे आणि या दोन दरवाजांच्या मध्ये ही अशी पूर्ण कंपाऊंड आपल्या भिंत पाहायला मिळते बघा. त्या भिंतीला 6 दरवाजे आहेत आतमध्ये 6 दार आहेत. त्यांना राजांच्या राण्यांच्या महालांचा भाग म्हटले गेले. तर राजांच्या राणी किती होत्या? 8 राण्या होत्या. सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवरबाई, काशीबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई होत्या. राजांच्या 8 राण्या होत्या. त्यातील 6 राण्या रायगड किल्ल्यावरती राहायच्या. तर मनामध्ये नक्कीच प्रश्न पडला असेल की राजांच्या 2 राण्या राहायच्या कुठे? राजांची पट राणी सईबाई छत्रपती संभाजी महाराज यांची आई. ज्यावेळेस शंभूराजे हे 2 वर्षाचे होते ना त्यावेळेस त्यांचं निधन राजगडावरती होतं. त्यांनी हा रायगड प्रकार पाहिलंच नाही बघा. आणि दुसऱ्या राणी पुतलाबाई वाढत्या वयामध्ये आऊसाहेबांना या रायगड किल्ल्याचं वातावरण काही मानवत नव्हतं पण त्यांच्या सेवेसाठी महाराजांनी खाली पाचडला एक 9 एकराचा वाडा बांधून दिला होता. आणि त्यांच्या सेवेसाठी पुतलाबाई खाली पाचडला राहायच्या. उर्वरित 6 राण्यांचे 6 महाल आज आपल्या गडावरती पाहायला मिळतात. 1 महाल पहा किंवा 6 महाल पहा सर्वांचं बांधकाम सक्षम आपल्याला सेम पाहायला मिळतं बघा. आतमध्ये गेल्यानंतर महालामध्ये गेल्यानंतर 2 चौथरे पाहायला मिळतील. तो पहिलाच चौथरा आहे इतिहासामध्ये सदर म्हटले गेलेलं आहे म्हणजे राणीचा हॉल पूर्वी त्या ठिकाणी होता. दुसरा चौथरा आहे इतिहासामध्ये अंतापूर म्हटले गेले म्हणजे राणीचं पूर्वीचं बेडरूम त्या ठिकाणी होतं. आणि डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये 400 वर्षापूर्वीचे दगडात कोरले इंडियन टॉयलेट आज या ठिकाणी पाहायला मिळतात. कल्पना करा आपल्या सर्वांना सांगितलं की टॉयलेट शोधा इंग्रजांनी लावला परंतु असं नाहीये. 400 वर्षापूर्वी महाराजांच्या काळात सुद्धा टॉयलेटचा वापर केला जायचा आणि उजव्या साईडला थंड हवेसाठी खिडकी होती बघा. आता गडावरती आल्यानंतर या इमारती पाहताना फक्त तुम्ही चौथरे पाहता तुमच्या मनात प्रश्न पडला की याच्यावरती काही होतं का? याच्यावरती छतं होतीच का? तर याच्यावरती छतं होती. सागवणी लाकडाचे खांब आपल्या कुंभार नळीची कवळा पैठणी कापडं आणि मशिलींच्या उजाडामध्ये या 350 इमारती सजल्याच्या. आता कल्पना करा 400 वर्षापूर्वी या रायगडचा वैभव काय. परंतु 1818 ला इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल ने रायगड किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला एक डोंगर आहे कोटल्याचं डोंगर तिथून गडावरचं दारू कुठार उडवलं आणि रायगड रामे अशा देऊ नको 2 गाडी नेत काफ़ी अच्छी खासी स्पेस है। यहाँ जो ऊपर कॉलेज दिख रहा है यहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज की समाधि जो है यहाँ पे पीछे साइड अभी इस साइड जाके